मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याच्या मुख्य सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये हो घातलेल्या सनबर्न फेस्टिवल वादात सापडलाय। या फेस्टिवलच्या विरोधात विविध संघटना आक्रमक झाल्यात। मुंबईत हो घातलेल्या या फेस्टिवलवर विविध संघटनांनी राज्य सरकारकडे प्रतिबंधाची मागणी केली आहे। इंग्रजी गाण्यांच्या तालावर बेधुंद नाचणारी तरुणाई या सनबर्नचं वैशिष्ट्य आहे। मात्र अशा आयोजनांच्या आडून अंमली पदार्थांचा व्यापार होत असल्याचा आरोप केला जातोय। विशेष म्हणजे यापूर्वीच्या फेस्टिवल आयोजकांनी राज्य सरकारचा महसूल बुडवला आहे, त्यामुळे महोत्सव आयोजनाला परवानगी देऊ नये अशी प्रमुख मागणी झाल्यानं मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याच्या मुख्य सचिवांना खुलासा करण्याचे आदेश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले आहेत। तर मुंबईत हो घातलेल्या सनबर्न फेस्टिवलला विरोध करण्यात आलेला आहे। हा फेस्टिवल वादात सापडलाय। अंमली पदार्थ याचा वापर जास्त होतो, त्यामुळे हा विरोध करण्यात आलाय। नमस्कार, मी नशाविरोधी संघर्ष अभियानाची सदस्य धनश्री पैशेकर। आधी गोव्यामध्ये होणारा असा हा वादग्रस्त सनबर्नचा फेस्टिवल, ज्याचा अंमली पदार्थांशी घनिष्ठ संबंध आहे, तसंच कार्यक्रम झाल्यानंतर सरकारचा कर बुडवणे ही ज्याचा इतिहास आहे, असा हा सनबर्नचा फेस्टिवल यावर्षी मुंबईमध्ये शिवडी येथे होत आहे। नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या माध्यमातून अनेक संघटना नशामुक्तीसाठी कार्य करणारे NGOs या नशामुक्ती संघर्ष अभियानाच्या माध्यमातून याला विरोध करत आहेत। यासाठी आम्ही अनेक आंदोलनं सुद्धा आतापर्यंत घेतलेली आहेत। अनेक कॉलेजमध्ये गेलेलो आहोत, प्रिन्सिपल्सना भेटलोत, प्रोफेसर्सना भेटलोत, विद्यार्थ्यांना भेटलोत आणि सनबर्न या फेस्टिवलविषयी ऐकल्यावर सर्वांमध्ये जागृती निर्माण झाली आहे आणि सगळेजण या सनबर्न फेस्टिवलचा विरोध करत आहेत। समाज या कार्यक्रमाचा, या फेस्टिवलचा विरोध करत आहे।